आम्ही आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला चेतावू इच्छितो की जर यांनी या गरीब ऑटो रिक्षा चालकांचा जर हा दंड मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन होईल आणि ते सरकारला फार भारी पडेल। ऑटो रिक्षा चालकांवर हा जो 50 रुपये पासिंग लेट फी लावलेली आहे ही आजची नाही आहे, ही 2016मध्ये केंद्रीय परिवहन मंत्री सन्माननीय नितीन गडकरीजी यांनी हा कायदा बनवलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत या देशातील सर्व वाहतूकदार, मग ते ऑटो रिक्षा चालक असो, टेम्पो असो, बसेस असो किंवा ट्रक असो, या सगळ्या वाहनांना लेट फिटनेससाठी 50 रुपये पर डे असा तो फाईन यांनी लावलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही लोक हायकोर्टामध्ये गेलो होतो। 2017ला हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल झाली होती आणि ती हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झाली असताना त्याच्यावर स्टे आला होता। आता स्टे आल्यानंतर तोपर्यंत कुठलंही फाईन देता येत नव्हतं, पण आता हल्लीच स्टे उठला आणि जसा स्टे उठला तातडीनं या महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त सन्माननीय भीमनवार साहेब यांनी तातडीनं आदेश काढला आणि 17 मे 2024ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या RTOना त्यांनी आदेश पारित केला की ऑटो रिक्षा चालकांकडनं 50 रुपये दंड हा तुम्ही घ्या। बरं तो घ्या तर तो कसा की 2017पासून त्यांनी घ्यायला लावला। कोर्टामध्ये पिटिशन असताना जेव्हा तुम्ही दंड घेतला नाही आणि आता पिटिशन स्टे उठला तर यांनी तातडीनं 2017पासून जो दंड घेण्याचा हा सपाटा सुरू केला, हा कुठेतरी ऑटो रिक्षा चालकांवर अन्यायकारक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज हे नागपुरातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन शशांकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते।